पान मसाल्याची जाहिरात करणं कलाकारांना भोवलेलं आहे. पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना FDAनं नोटीस बजावली आहे. दिशाभूल करणाऱ्या पान मसाला जाहिरातींसंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसंच या कलाकारांना संबंधित मोहिमेमधील सहभाग त्वरित थांबवावेत. जाहिरातींशी संबंधित सर्व प्रचार साहित्य त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून आणि वेबसाईटवरून काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत. संबंधित ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी या कलाकारांना 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि या संबंधित कलाकारांवर 3 वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाच्या जाहिराती करायला बंदी घातली जाऊ शकते, असं या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे. की नोटीस तुम्ही डायरेक्ट त्या विमल कंपनीच्या मालकाला द्यायला काय हरकत आहे? बनवतात कोण? विमल. आणि मग विमल तिथं बनवत असेल, नाही तर त्याचे जे कोणी मोठे व्यावसायिक आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवणारे लोक असतील त्यांच्यावर नोटीस देण्यापेक्षा कलाकारांना तुम्ही नोटीस देत असाल, त्यातून तुमची अपेक्षा आहे का की कलाकारांनी तुमच्या ऑफिसमध्ये यावं, हिअरिंग करावं? आणि मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी होणार असतील तर ते योग्य नाही. मालकावर डायरेक्ट कारवाई त्या ठिकाणी करायला काय हरकत नाही. शाहरुख खान असेल किंवा अजय देवगण असेल, हे प्रतिभावंत कलाकार आहेत. त्यांच्या कलेचा आपण सन्मान करतो. पण त्यांनी कोणाची जाहिरात करावी? विमल सारख्या गुटख्याची? तुमचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. देशातला युवा वर्ग तुमचा फॅन आहे, तुम्हाला फॉलो करतो. तो उलट नशा मुक्त भारत याच्यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित केलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या सिनेस्टार सगळ्यांना मी ओळखतो, आमचे मित्र आहेत ते, आणि सिनेमाच्या कामातून त्यांना बऱ्यापैकी जे आहे मोबदला मिळत असतो. त्यांनी अशा प्रकारच्या ज्या आहेत या जाहिराती घेऊच नये. पान मसाला अमकं तमकं हे ते ज्याची लोकांना सवय लागते किंवा आरोग्याला सुद्धा अनेक वेळा ते घातक ठरतं. अशा जाहिराती त्यांनी नाकारल्या पाहिजेत.